नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना हा महिना आपल्या प्रयत्नांनी सगळ्या गोष्टी साध्य करण्यासारखा म्हणता येईल. प्रयत्न कमी पडले तर तुम्ही मागे राहाल असा हा महिना आहे. प्रयत्न साध्य प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्राप्त होऊ शकते हा सारांश आहे. म्हणजे तुम्ही कुठेही कमी न पडता प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवू शकता आणि प्रयत्नाच्या जोडीने. तर त्यासाठी सर्वप्रथम काय करायला हवं, तर ज्या रखडलेल्या तुमच्या काही गोष्टी आहेत, तुमचेच प्रोजेक्ट्स आहेत जे रखडलेले आहेत, त्यांना ज्याची काही कमतरता आहे, काही डॉक्युमेंट्स असू शकतात किंवा काही वेळेला मटेरियल असू शकतं किंवा मॅनपॉवर असू शकते, तर तो फुल फोर्स लावून या महिन्यामध्ये ते कामं पूर्ण करण्याकडे तुमचा कल असला पाहिजे. म्हणजे काही वेळेला यातल्या काही एक गोष्टीची जरी कमतरता भासली तरी तो आपला प्रोजेक्ट रखडलेला असतो. तर नेमकं काय कारण आहे हे शोधून त्याची कमतरता दूर करून तुम्ही त्याच्या मागे लागलात तर तुमचं हातातलं काम जे आहे, प्रोजेक्ट जो आहे, तो निश्चित या महिन्यात पूर्ण होऊ शकतो. पण त्यासाठी तुम्ही प्रयत्नवादी असून त्याच्या मागे लागायला हवं असं मला या ठिकाणी सांगायचं. जे लघुउद्योजक आहेत किंवा स्वतःच्या हाताने पोट भरणारे लोक आहेत, अशांना या महिन्यामध्ये नवीन नवीन पुढच्या कामाच्या सुद्धा मागण्या येतील. म्हणजे आमचं हे काम आहे ते 2 महिन्यांनी सुरू करायचं आहे, त्याचं बजेट काय होईल, अशा विचारणा होऊ शकतात. पण त्याकडे तुम्ही गांभीर्याने बघा, कारण खरोखरच ती कामं तुम्ही जर योग्य प्रकारे अप्रोच तुमचा राहिला तर ती तुमच्यापर्यंत येऊ शकतात. तुम्ही ते स्वतः करू शकता. म्हणून आत्ता आपल्याकडे भरपूर काम आहे, नंतर 2 महिन्यांनी काय करायचं आहे आपल्याला असा विचार न करता ते खरोखरच आपल्या स्किलला पात्र असं जर काम असेल तर तुमच्याकडे कसं येईल यासाठी त्याच्यावर लक्ष द्या. म्हणजे ते काम तुमच्या ताब्यात मिळेल आणि तुमच्या या प्रयत्नांना सुद्धा पुढे यश मिळेल. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की पूर्वी केलेल्या कामाचे पैसे तुम्हाला या महिन्यात थोड्याशा आठवणीने किंवा थोडंसं रिमाइंड करून मिळू शकतात. म्हणजे काही वेळेला असं असतं, आपण फॉलोअप करत असतो एखाद्या कामाच्या पैशासाठी, पण ते काही केल्या होत नाही, 6-6 महिने रखडून जातात. पण हा महिना असा नाही आहे. तुम्ही जर एकदा दोनदा जरी फॉलोअप केला तरी तुम्हाला सगळी रक्कम तुमची पेंडिंग जी आहे ते मिळून जाईल असा हा महिना आहे. म्हणून या बाबतीत तुम्ही मुद्दाम जरा प्रगती करा, तुमची प्रगती साधून घ्या आणि तुमचं येणं जे असेल तर ते लवकरात लवकर वसूल करा असंच या ठिकाणी तुम्हाला सांगेन. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टी अशा दिसून येतात की धार्मिकता जी आहे तुमची ती जरा बळ वाढेल, म्हणजे तिचं बळ वाढेल. म्हणजे काही गोष्टी करण्याकडे तुमचं मन तयार होईल. तर त्याप्रमाणे जर मनात एखादी गोष्ट आली किंवा तीर्थक्षेत्राला काही भेटी द्यायचा असा योग आला किंवा संत पुरुषांच्या जागी म्हणजे त्या ठिकाणी जाऊन भेट द्यायचा योग आला तर तो अवश्य योग प्राप्त करून घ्या. कारण असे योग तुमच्या कुंडलीत दिसत आहेत वृषभ राशीच्या व्यक्तींना की अशा ठिकाणी या पवित्र ठिकाणी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणे असा योग दिसून येत आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये आपल्याला स्वतः काम सुरू करतेवेळी रोजचं थोडं आळस येईल असं दिसतं. म्हणजे कसं आहे की आपण एक शेड्यूल ठरवलेलं असतं. ट्रेन पकडणाऱ्या लोकांनी त्यांचं, घरातून अमुक वेळेला गाडीने बाहेर पडणाऱ्यांनी त्यांचं, असं प्रत्येकाने काही ना काहीतरी शेड्यूल ठरवलेलं असतं. पण त्या शेड्यूलमध्ये सुरुवातीला थोडा उशीर होईल असं दिसतं. म्हणजे सुरुवात लेट होईल, मग ते वेग घेईल, पण सुरुवातीला जरा लेट होतोय असं मला दिसून येतं. पण आपण आपला शब्द आणि वेळ आपली जर पाळली तर आपली इमेज चांगली होते. तर त्याकडे तुमचा कटाक्ष असू द्या आणि वेळ पाळायला शिका या महिन्यामध्ये. कारण वेळ जर पाळली नाही तर तुमची प्रतिमा बिघडू शकते. याकडे तुम्ही कटाक्षाने लक्ष द्या असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की तुमचं येणं जे आहे, म्हणजे तुम्हाला काम केलेल्या पैशाचं जे येणं मिळणार आहे ते काही प्रमाणात कमी येईल असं दिसतं.
आता त्याची कारणमीमांसा तुम्हाला सांगितली जाईल किंवा समोरच्या व्यक्तीकडून ती कारणमीमांसा केली जाईल, पण ती योग्य आहे का पडताळून बघा. आणि तुमची चूक असेल तर तुम्हाला बोलताच येणार नाही, पण तुमची चूक नसेल तर मात्र दुप्पट जोराने चॅलेंज करा त्या ठिकाणी आणि तुमचे पैसे वसूल करा, नाहीतर ते पैसे कदाचित तुम्हाला मिळणार नाही असं दिसून येतं. म्हणजे उत्पन्नावर असा तुमचा परिणाम होणार आहे. कौटुंबिक बाबतीत जर बघाल तर कौटुंबिक बाबतीत तुम्हाला घरच्या लोकांच्या काही मागण्या असतील त्या तुम्हाला पुऱ्या कराव्या लागतील आणि त्या तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वातावरण बिघडेल किंवा कलुषित होईल. म्हणून घरच्यांच्या मागण्या वेळीच पूर्ण करा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. विद्यार्थ्यांना मी असा सल्ला देईन की त्यांनी आपल्या डोक्यात जे काही आहे ठरवलेलं आहे ते बरोबर आहे की नाही ते कोणाशी तरी एकदा कन्सल्ट करा. आपल्याला वाटतंय तेच बरोबर आहे आणि तेच आपण करूया, ही गोष्ट थोडीशी कुठेतरी तुम्हाला खड्ड्यात आली. त्यामुळे कोणाशी तरी कन्सल्ट करा आणि मग आपल्या जे कॉन्सेप्ट आहेत, आपले जे काही ठरलेली कामं आहेत ती पूर्णत्वास आणा. हे होतं वृषभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.